गेलता आता घरी जाणार। हाँ किधर मर रहे हो भाई? हो अरे समस्या ना ठोको तुम, ऐसा मत बोलो, पैसा बहुत है। नहीं कसम से मेरे को इतना ही 100 रुपये बाकी आहे। 100 रुपयात 100 रुपये CST फिरायचं ना। आपण आता आलोय काळा घोडा आर्ट फेस्टिवल, म्हणजे ऍक्च्युली आम्ही चाललेलो यावेळेस बघतोय ना फक्त घोडा दिसतोय, कारण की 25वावं वर्ष आहे। ही आपली बेस्ट, हे आपले लोकल आहे मित्रांनो। इथे एकदम पांढरा शुभ्र घोडा मित्रांनो आपल्याला एकदम मोटिवेट करतोय। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉगच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला, का तर आज आहे 26 जानेवारी, त्यासाठी स्पेशल आम्ही परेड बघायला चाललोय। आणि काल मी आगमनावरून आलो, रात्रभर व्हिडिओ एडिट केला, झोपायला थोडा पण टाइम नाही भेटला। आता आंघोळ वगैरे केली आम्ही, 2 रील टाकलेत भावानी। हा आल्या लगेच 2 रील टाकल्यात आणि ब्लॉग पण आता टाकला जाता आता ट्रेनमध्ये थंबनेल एडिट करायचा त्याचा। तर आता सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर भरपूर आता सकाळी 6 वाजले, आता 6 आपल्याला आता एक तास 1-1.5 तास लागेल। तर आता आपण जाऊया आणि मस्त एन्जॉय करूया आजचा दिवस। तर चला। 1 hour later. तर मित्रांनो आता आपण CST स्लो मध्ये चढलेलो, एवढी स्लो होती की अर्धा तास लागला तिला कुर्ल्याला यायला टिळकनगरवरनं। तर आता आपण जातोय फास्ट ट्रेन पकडायला, आणि आपण जेव्हा पण काहीतरी चांगलं काम करायला जाते कांड होऊन जाते, असं झालं आता। तर आता आपण जाऊया फास्ट ट्रेन पकडूया, स्टेट येऊन जाऊ आपण मरीला पोहोचू, बघू परेड पण बघायला भेटते ना। तर चला जाऊया। 2000 years later. आमचं नशीब एवढं पांडू की आता ट्रेन थांबली इकडं पाय काढायला येऊन 2.5 तास विचार करा, काय 2.5 तास ट्रेनमध्ये कोल्हावरून ना। नाही आता पहिले काहीतरी खाऊ, आता तसं मस्ती करायच्या मूडमध्ये बाहेर आलो तुम्ही, काय रात्रीला आलाय पण पुढं काहीतरी चांगलं होणार असेल तर जाऊया पुढे, चला। तर मित्रांनो फायनली आता आपण टॅक्सी गेली आहे, मजबुरी आता जाऊ द्या, मस्ती करत जाऊया आता। तर काय बोली काय बोलायचं आता भाई, अब वहाँ से बैठा होता था आपको नजदीक, अब समझो मैं यहाँ जाती इतनी रिटर्न आओ। अभी क्या लोग सिखा रहा है, मेरा गाड़ी इधर ही का है। हाँ 160 रुपया होता है, वहाँ से कुछ मिलेगा ना आपको। बीटी एक बार छोड़ेगा तो हमको उधर से भाड़ा मिलेगा, और वहाँ से खाली आना। किधर जाएगा, जितना यहाँ बीटी जाएगा ना उतने कुलाबा मार्केट जाएगा, गेट ऑफ इंडिया के आगे जाएगा। हाँ बरोबर, ऐसा नहीं शिकाना चाहिए। तर मित्रांनो आता पाहू शकता आपल्याकडे दुसरा पर्याय नव्हता। 2 मिनट रास्ता है, चल के नहीं जा सकता है। वो नाम ही बराबर नहीं लिया, देखा क्या संडास रोड बोल रहा है, संडास नाम है उसका, संडास। हाँ संडास है ना। परत जाऊ घरी आता। हा मी तेच विचार केला आता घरी जाणार। हाँ किधर मर रहे हो भाई? हो अरे समस्या ना ठोको तुम, नहीं मत आज मत ठोको, पुलिस वाले हैं यार। हाँ नहीं रहते तो ठोक देते क्या? नहीं पुलिस लिखा है, पुलिस लिखा है। अरे वो लिखने से कुछ नहीं होता, ऐसा सब जो लिख के रखते हैं स्टिकर वगैरह। हाँ नहीं ऐसे नहीं लिखेंगे, उस पर ऑब्जेक्शन है। उनके घर में अगर कोई है तो लिख सकते हैं, ये भी लिख सकते हैं चोर। आज रायडर लोकांची मजा भाई, कोण ना का बोलत त्यांना 100। आणि भाई रायडर लोक काय मस्त रायडिंग करत चालले। तर मित्रांनो तुम्हाला पण वाटतं की आपण लवकर मोटर ब्लॉग चालू करावे, वाटतं का रे? हां तर मोटर ब्लॉग चालू करावे तुम्हाला वाटत असेल तर लवकर कमेंट करा। तर आपण 4-5 दिवसाच्याच गाडी घेऊ काय, फक्त सपोर्ट करा। 4-5 दिवसाच्याच गाडी नाही आली तर माझं नाव चेंज करणार मी। बहुत पैसा आपने पास, ऐसे थोड़ी वेस्ट होएगा। नहीं अंकल ये तो आप ज़्यादा लोगे, नहीं पैसा मस्ती किया नहीं, गाड़ी लेने के लिए पैसा नहीं, गाड़ी भी नहीं लेने के लिए, हवा डालने के लिए पैसे नहीं लेने, हवा। अंकल आज का दिन कैसे जाएगा आपका? तो घूमते घूमते मुंबई मेरी जान क्या? यहाँ से जब तारीख स्लो करना पड़ेगा भाई। 30 के ऊपर नहीं 1200 फाइन। सामने इधर CCTV लावलेत मित्रांनो, अपघाती क्षेत्र है, कितना 30 के ऊपर नहीं जाने का, गया तो डायरेक्ट 1200 फाइन। आप इसके आगे जा सकते हैं, इधर से जा सकते हैं, मतलब उधर कैमरा प्लास्टिक लगा है ना। हाँ उधर तक ये स्लो है। 1200 हाँ मेरा तो पूरा महीने का खर्चा निकल जाएगा। 9000 रुपया इस पे भरा हुआ है, फाइन पड़ा है ऑलरेडी। वो आप भी खिलाड़ी भाड़ा कितने का? 300 का था, रोज का 1200 रुपया लगता था। 5 दिन गया वो। तो 9000 डायरेक्ट 5 दिन गया, रोज नहीं मारा, एक ही दिन जिस दिन वो लोग चिप निकाले उसी दिन 5000 रुपया फाइन तुरंत आया। पैसा 5 पैसा मतलब
जैसे रोज का फाइन था, रोज का नहीं वो लोग मारते थे, क्या मालूम पकड़ा किसी वो लोग मतलब वैसे आते चेक करते हैं ना कौन सा गाड़ी क्या है, उनसे फाइन आया 5,000 तो फिर बाद मोबाइल में देखने लगा तो रोज क्या दिखा रहा है, तो मेरा गाड़ी मैं साथ में कितनी रफ्तारी में जा रहे वो भी लिख के आ रहा है। तो बोले ना मेरे को अच्छा फोटो निकाल के दो, निकाल रहे तो 5,000 ले रहे ना, हमको तो 5,000, हम तो फोटोग्राफर है, हम तो गाड़ी के साथ आपका इतना भारी फोटो शूट करेंगे, तो उतना दिल पे नहीं लेने का, 5,000 क्या ऐसे निकल लेंगे क्या? तो रोज का इधर ही लेते क्या? गाड़ी का आपका साइन का है क्या? अच्छा, हमारा ब्रेन को भी साइन नहीं, साइन में रहता अब बात है, साइन नहीं रहे भाई, साइन हम किधर रहते मालूम है क्या? कानपाड़ा से आए, वो गलती से उधर बाइकाला में उतरे और नसीब से आपको मिले, भाई गलती अच्छी हो गई, आ गए क्या हम? नहीं वहीं तक था ना, नहीं तो आपकी सेफ्टी आता। हाँ तो आपसे कैसे मिलते फिर हम? वही बात, नसीब की बात आहे, भगवान ने मिला आपने को। ट्रेन बंद आहे आज, 26 जानेवारीला ट्रेन चालू पाहिजे होती, पण ठीक आहे काहीतरी रिझन असेल त्यामुळे तसं केलं आहे। आता आपण जाऊया, उतरूया आणि थोडी मस्ती वगैरे करूया आता पुढे। तर मित्रांनो डेस्टिनेशन आलं, आता आपण उतरूया आणि पहले पे करून आहे तर ऐसा मत बोलो, पैसा बहुत है। नहीं कसम से मेरे को इतना ही 100 रुपये बाकी है, आप अच्छे इंसान हो, 20 रुपये नहीं ले हमसे, थैंक यू। वो 5,000 का फाइन भी आपका कैंसिल हो जाए भगवान की दुआ से। नहीं तो भर दिया कब से, भर दिया ये अरे अंकल बड़े लोग आओ, बड़े लोग चलो चलो, जय हिंद जय हिंद। तर मित्रांनो आता आपण उतरलोय, आता आपल्याकडे फक्त 100 रुपये बाकी आहेत, 100 रुपयामध्ये आपल्याला आज तो आला ब्लॉग मध्ये कुठला 100 रुपयाचा 100 रुपये CST फिरायचं। तर मित्रांनो अजून झेंडावंदन झालेलं नाही, 10:30 वाजून गेलेत ना, नाही अजून 10 पण नाही वाजले, आता 10 वाजले बघा, नाही झालं अजून, होईल थोड्या वेळामध्ये, आपण तोपर्यंत थांबूया इथे। तर मित्रांनो आता तिथे झेंडावंदन झालंय आणि आम्ही बोललो थोडा वेळ इकडे, आम्ही दरवेळेस येतो पण फोटो वगैरे काही काढत नाही, तर आज बोललो फोटो काढू झाले, फोटो वगैरे काढले, आता थोडीशी मस्ती वगैरे केली, तर चला आता आपण निघू इथे जाऊ। शर्ट काय फोल्डर तुम्ही? हां नाही, बॉडी दिसते। One hour later. तर मित्रांनो आपण आता आलोय काळा घोडा आर्ट फेस्टिवल, म्हणजे ॲक्च्युली आम्ही चाललेलो गेट ऑफ इंडियाला, तर बोललो की आता काळा घोडा आर्ट फेस्टिवलचा ब्लॉग तर बनवायचा आहे आणि आजच टाईम आहे माझ्याकडे, तर झालं रजिस्टर झालं मित्रांनो, तर आता आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला स्पष्ट दाखवतो सगळं, चला। तर मित्रांनो आता आपली एंट्री झाली आहे आतमध्ये आणि सुरुवातीलाच पाहू शकता तुम्ही इथे, आपण पहिले फिरूया थोडं, मग तुम्हाला बाकी दाखवतो। तर मित्रांनो सुरुवातीलाच पाहू शकता हा काळा घोडा, आणि हा जो काळा घोडा आर्ट फेस्टिवल आहे त्याच घोड्याला इन्स्पायर म्हणून हा केलेला आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की सर्व जे गाडीमध्ये यूज होणारे पार्ट आहेत मित्रांनो त्यांना मिक्स करून हे बनवलेलं आहे, आणि पाहू शकता पूर्णपणे त्याचा लुक, इथे गाडीसुद्धा बनवली आहे मागे, हा घोडा आणि घोडा गाडी, इथे तुम्ही बसून फोटो वगैरे काढू शकता, खूप सुंदर आहे। आपण पुढे जाऊया चला। तर मित्रांनो सेकंड पाहू शकता वेव्ड हॉर्स, तर हा कशापासून बनवला आहे तुम्हाला सांगतो, नॅचरल फायबर, स्ट्रॉ आणि बांबूंना आणि ज्या वेस्ट मटेरियल आहेत त्यांना मिक्स करून बनवलेलं आहे मित्रांनो, पाहू शकता खूप सुंदर दिसतंय मित्रांनो हे, आणि जास्त ऊन असल्यामुळे जास्त प्रॉपर दाखवता येत नाही, त्याला ना वेव्ड हॉर्स म्हणतात, त्याला एकदम नॅचरली हाताने शिवलं जातं, जे म्हणजे काय बोलतात नॅचरल फायबर, स्ट्रॉ वगैरे, बांबू आणि जे रिसायकल मटेरियल असतं ना त्याला यूज करून त्याला बनवलं, त्याचा पूर्ण घोड्यासारखा स्ट्रक्चर बनवला आहे ते रिसायकल। हां हे गेल्या वर्षी वेगळं होतं, गेल्या वर्षी मी आलो होतो ना ते पूर्णपणे वेगळं होतं, आणि यावेळेस बघतो ना फक्त घोडा दिसतोय, कारण की 25वावं वर्ष आहे, त्याच्यामुळे कदाचित काळा घोडा म्हणजे त्या काळा घोड्याला डेडिकेट म्हणून ही थीम केलेली मला असं वाटतंय, तर तुम्हाला पुढे पण दाखवतो चला। मागच्या वेळी कार वगैरे पण होतं, नाही मागच्या वेळी प्लॅस्टिक वगैरे ना त्याचा यूज करून बनवलेला, धागा वगैरे, बटन्स वगैरे शर्टचे, म्हणजे पूर्णपणे जे आपले मटेरियल जे कपड्याला वगैरे लागतं ना किंवा जे पाणी वगैरे पिऊन आपण यूज करतो ते गेल्या वर्षी होतं, आणि यावर्षी सेमच केलं आहे की फक्त थीम काय ठेवली, फक्त हॉर्स,
म्हणजे बाकी कुठली डिझाईन आहे, फक्त हॉर्स. तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्हाला साईडने जर बघितलं ना, हा पण तुम्हाला घोडा दिसेल. पर कार्स वगैरे मध्ये जे पार्ट्स असतात ना मित्रांनो, तुम्हाला पाहू शकता इथे. हे बघा, हे समोरचा कंट्रोल आहे आणि इथे स्पीकरसुद्धा आहे. हा बोर्ड आहे त्याचा. आणि साईडने पण बघू शकता तुम्ही इथे. हे बघा, तेच सगळे पार्ट्स वगैरे यूज करून बनवलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. हा पूर्ण व्ह्यू तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर वाटतंय. तुम्हाला या साईडने सुद्धा दाखवतो. हे बघा, तर मित्रांनो हे बघा एकदम सुंदर बनवलं आहे. तुम्हाला दाखवत मुंबईला डेडिकेट केलं आहे आपल्या पूर्ण. इथे पाहू शकता, इथे वरती लिहिले मुंबई. ही आपली बेस्ट, हे आपले लोकल आहे मित्रांनो. इथे बेस्ट सुद्धा दाखवलेले आहेत. आणि हा पूर्ण बिल्डिंग्स वगैरे आणि बाजूला टॅक्सी खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि ह्यांना पण तुम्ही पाहू शकता, हे तिन्ही पण घोड्याचा आकार दिसतोय. आणि जे काय बनवलं सगळं घोड्याच्या आकारामध्येच बनवलेलं आहे मित्रांनो. तर या आणि स्वतः डोळ्यांनी बघा. 2 तारखेपर्यंत आहे हे. तर मित्रांनो हे जे 3 घोडे आहेत मित्रांनो, 3 गुणांना दर्शवतात. फ्रीडम, पॉवर आणि स्पीड. तर मित्रांनो हे जे आपलं ट्रेडिशन आहे ते मॉडल पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो जेवढं मला समजते तेवढं मी सांगते, कारण मी पण अचानक आलो आहे आणि डायरेक्ट ब्लॉग बनवते. तर झोप वगैरे नसल्यामुळे माझं पण थोडंसं डोकं काम करत नाही. पण जेवढं मला समजते तेवढं सांगायला मी प्रयत्न करेल तुम्हाला. आणि जर काय चुकत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असेल ती पण कमेंट करू शकता. तर आता समोर एक खूप सुंदर घोडा मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघितल्यानंतर नक्की तुमचं मन शांत होईल मित्रांनो. किती सुंदर वाटते पाहू शकता तुम्ही. एकदम पांढरं शुभ्र घोडा मित्रांनो आपल्याला एकदम मोटिवेट करतंय. नक्कीच मित्रांनो ह्याला बघून तुमचं मन एकदम रिलॅक्स झालं असेल. किती सुंदर आहे पाहू शकता घोडा. आणि त्याच्यावरती जी डिझाईन केलेली आहे काचेची मित्रांनो, खूप सुंदर प्रकारे केली आहे. तर मित्रांनो हे जे आहे ते आपल्याला दर्शवते की आपली लाईफ आपली नेहमी पळत असते. म्हणजे आपल्या लाईफमध्ये नेहमी नवीन नवीन काय ना काय होत राहतं. आणि हा दुसऱ्या प्रकारे एक दर्शवते की याच्यामध्ये दाखवलेलं आहे की ह्याच्यामध्ये जे रिफ्लेक्ट होते की आपल्या लाईफमध्ये आपल्याला 2 चान्स भेटतात. की लाईफमध्ये आपण पुढे निघून जायचं किंवा जो क्षण चालू आहे आपल्या लाईफमध्ये तोच जगत राहायचा. ते आपण ठरवायचं मित्रांनो. हे ह्याच्यातून दाखवलेलं आहे. आणि हे जे आहे ते 5 एलिमेंट्सनी बनवलेलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही. वॉटर, फायर, वाइंड, स्पेस अँड अर्थ. जेवढं मला समजलं मित्रांनो तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही या आणि नक्की एकदा व्हिजिट करा इथे येऊन. बघा खूप सुंदर आहे. तर मित्रांनो पाहू शकता हा आहे कावळा घोडा. उधळणाऱ्या घोड्याला आलेले पंख त्याच्या स्वप्नांकडे झेप घेत आहेत. तर मित्रांनो खूप सुंदर प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पाहू शकता इथे कावळा घोडा मित्रांनो. याची पूर्ण कॉन्सेप्ट इथे तुम्हाला दिली आहे. वाचून घ्या मित्रांनो नक्की एकदा. कला माणसाला जगण्याचं स्वातंत्र्य देत असते. आणि इथे बघा काय लिहिलं, केवळ स्वतंत्र माणसाला कलाकार बनवते. नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे काम करणार नाही तोपर्यंत मित्रांनो पुढची झेप तुम्ही घेणार नाही. जेवढे तुम्ही तुमच्या स्वप्नांवरती तुमच्या कलेवरती काम करणार मित्रांनो तेवढे तुम्ही उंच उंच झेप घेत राहणार. म्हणजे तेवढे तुम्ही पुढे पुढे जात राहणार, यशस्वी होत राहणार. तर मित्रांनो हा जो घोडा पाहू शकता तुम्ही, हा एक नॉर्मल घोडा नाही. ग्रीक मायथॉलॉजीनुसार हा एक गॉड आहे जो खूप पॉवरफुल आहे. जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका सेकंदामध्ये ट्रॅव्हल करू शकतो मित्रांनो. आणि या कलेचा एक अर्थ आहे, म्हणजे हे जे बनवलं आहे त्याचा एक सरळ सरळ अर्थ आहे मित्रांनो. आपण कुठले इमोशन वगैरे जे दाखवायचे असते
ती आपल्या कले थ्रू दाखवू शकतो मित्रांनो. ह्याचा स्टॅच्यूचा अर्थ आहे मित्रांनो. तर आता आपण पुढे जाऊया थोडं, चला. तर मित्रांनो सर्वप्रथम तर हा घोडा बघून घ्या मित्रांनो, खूप सुंदर घोडा आहे. आणि हा जो घोडा आहे मित्रांनो तो 1 टाइम प्लॅस्टिक यूजपासून बनवलेला आहे. आणि हा जो घोडा आहे तो आपल्या इन्व्हायरमेंटल इश्यूजला हायलाईट करतो. तर मित्रांनो खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता इथे. आणि ह्याच घोड्याची 3D इकडे पाहू शकता तुम्ही समोरच. इथे रिफ्लेक्शन 3D मध्ये मिल्टनच्या बॉटल्यांचा यूज करून बनवलेला आहे. तर खूप सुंदर आहे मित्रांनो, पाहू शकता. तर मित्रांनो आता तुम्ही जो घोडा बघत असाल त्याचं नाव आहे आज कल और कल. हा दिसायला जरी तुम्हाला एकदम विचित्र दिसत असला तरी याचा खूप पॉवरफुल मिनिंग आहे, म्हणजे खूप डीप मिनिंग आहे याचा. तर मित्रांनो हा घोडा सिम्बॉल देत आहे की तुमचा भूतकाळ, तुमचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ खूप पॉवरफुल आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ट्रान्झिशनमध्ये तुम्हाला ब्लॅक टू सिल्वरमध्ये जाताना दिसत आहे. तुम्हाला साईडने पण दाखवतो मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. हे बघा या साईडने आला की तुम्हाला मध्ये ब्लॅक दिसत आहे आणि इथे तुम्हाला सिल्वर दिसत आहे. तर मित्रांनो असा याचा अर्थ आहे. तर आपण पुढे जाऊया आणि पटपट तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन, कारण की मित्रांनो खूप लेट होत आहे आम्हाला पण. तर चला. तर मित्रांनो आता मला जास्त माहिती द्यायला जमत नाही, कारण की माझी तब्येत खरंच मला डाऊन वाटते भरपूर. तर मित्रांनो मी आता जेवढं पटपट तुम्हाला दाखवता आलं तेवढं दाखवलं आहे. आणि माझी खरंच खूप तब्येत डाऊन झाली सारखं वाटतं मला. तर मी पहिली घरी जाऊन थोडा आराम करेल, कारण की संध्याकाळी आगमनसुद्धा आहे. तर मला तिकडे पण जायचं आहे. आणि माझ्या डोळ्यावर त्याला झोप यायला लागले हळूहळू. ऑलमोस्ट संपलं आहे. तर आम्ही बाहेर निघतो आता, चला.